मनपाच्या गाळेधारकांसाठी एकदिवसीय विशेष वसुली शिबिर. 14 डिसेंबरला थकबाकीदारांना 100% व्याजमाफीची सुवर्णसंधी. लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या तसेच बीओटी तत्वावरील व्यापारी संकुलातील गाळेधारकांसाठी थकीत भाडे वसुलीसाठी एकदिवसीय विशेष वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदेशान्वये दिनांक 8 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत थकबाकीवरील 100% व्याजमाफी लागू करण्यात आली आहे. या योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी गांधी मैदान येथील व्यापारी संकुल, साखर 111 व 112 तसेच फ्रूट मार्केट व्यापारी संकुलात विशेष शिबिर होणार आहे. थकबाकीदार गाळेधारकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत तात्काळ एकरकमी भरणा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान थकबाकी न भरल्यास गाळे सील करण्याची व ई लिलावाची कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांनी दिला असून कारवाई टाळण्यासाठी मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शनिवारी रात्री 8 वाजता देण्यात आली आहे. पदाची अपेक्षा नाही, लातूरच्या विकासासाठीच प्रवेश. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओतून माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे स्पष्टीकरण. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मला जे व्हायचे होते ते मी झालो आहे. आता कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. लातूरच्या विकासासाठी व शहराच्या हितासाठी काम करण्याच्या उद्देशाने आपण प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील त्यांचे वक्तव्य असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चला तर मग तो व्हिडिओ पाहूया. मला जे मिळवायचं ते माझं मिळालेलं आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता मला काही मिळवायचं नाहीये. मी महापौर होऊन गेलो, आता त्याच्या पुढचं पद मिळवायचं माझ्याकडे काही शिल्लक नाहीये. परंतु मी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय तो लातूरच्या विकासासाठी प्रवेश केलाय आणि तुमच्या सगळ्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी वाढला पाहिजे. लातूरकरांचं हित झालं पाहिजे आणि लातूरकरांच्या विकासाची गती जी पूर्वी आपण साधली होती ती गती पुन्हा एकदा प्राप्त व्हावी यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. लातूरच्या राजकारणात हालचाल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश. स्थानिक विकास, समाज हिताची भूमिका आणि तरुणांचा अपेक्षांना न्याय देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणावर विश्वास व्यक्त करत मुन्नाभाई शेख, जमीर शेख व त्यांच्या मित्रपरिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून आगामी काळात सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन अधिक प्रभावीपणे काम केले जाईल असा विश्वास माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केला. यावेळी नेते चंद्रकांत बिराजदार, व्यंकट बेदरे यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शनिवारी दिली आहे.